मित्रांनो, मी श्रीकांत तुमचं स्वागत करतो आपल्या सुवर्ण सफर ब्लॉगमध्ये। आणि तुम्ही पाहू शकता ही माझी टोपी आणि स्वेटर, यावरून थंडीचा अंदाजा तुम्हाला येतच असेल। थंडी खूप आहे इकडे, म्हणून आम्ही थोडंसं आता जरा लेटच निघालो ॲज युजल, दररोजचं तेच काय सांगायचं। आणि आता आम्ही चाललो आहे प्रयागराजच्या दिशेने। जवळजवळ 2 तासाचा रस्ता दाखवतो। प्रयागराजमध्ये आमचा 1 दिवस असणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे वाराणसी आणि सारनाथसाठी आम्ही जाणार आहोत आणि नंतर परतीचा प्रवास असणार आहे। तुमच्या प्रतिक्रिया ज्या येतात त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे आणि ह्या प्रतिक्रिया अशाच वाढत राहू द्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थंडी आवडते, थंडी असून सुद्धा काय म्हणजे मला काही वेगळं वाटत नाही। मला वाटतं आपण मुंबईच्या बाहेर आलो थंडीसाठी, एन्जॉयसाठी। मला एवढा त्रास होत नाही थंडीचा। पप्पा आपल्याला जाम थंडीचा त्रास होतो। लास्ट टाइम माझे पप्पा चायनामध्ये होता, तुफान गरमी होती आणि तिथे तुफान थंडी पडली। तिथे सगळं एक्स्ट्रीम लेवलवर असतं बाबा। आम्ही चाललो होतो प्रयागराजला। प्रयागराज तसा अजून 1 तासभर आहे, पण त्याच्या अगोदरच आम्हाला बौद्ध स्थळ देवरूर असं ठिकाण मिळालेलं आहे। आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आपल्या भगवान बुद्धांच्या अस्थी आहेत, ज्या अस्थी सापडल्या खोदकामामध्ये। त्याच्यानंतर त्या ठिकाणी बुद्ध विहार बांधण्यात आलेले, स्तूप बांधण्यात आलेला आहे। तर आपण बघूया की हे प्लेस कसं आहे। माझ्यासाठी नवीन आहे आणि तुमच्यासाठीही ऑफकोर्स कोणासाठी नवीन असेल किंवा कोणी बघितलेलंही असेल। पण चला बघूया, एक्सप्लोअर करूया। जाता जाता अर्धा 1 तास जाईल एक्स्ट्रा, पण इकडे येण्यासारखं होणार नाही आहे। तर माझी इच्छा आहे की आपण त्याला एक्सप्लोअर करूया। तर प्लीज बनून राहा व्हिडिओमध्ये, आपण पाहूया तो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमचा जाण्याचा प्रवास हा प्रयागराजचा होता, पण आम्ही हे बौद्ध स्थळ आहे हे पाहण्यासाठी इथं आलो, कारण की इथं बुद्धांच्या अस्थी आहेत। तर आता आम्ही आतमध्ये एंट्रन्स करतोय। इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर आपल्याला चालत आतमध्ये जावं लागणार आहे, तिथे स्तूप असणार आहे। हे त्यांचा पार्किंगचा एरिया आहे। तर बघूया आता कसं होते ते। चला या, फॉलो करा मला, आपण पाहूया की ॲक्च्युली स्तूप काय आहे, कसा आहे। माझी पण क्युरियोसिटी वाढलेली आहे पाहण्यासाठी। तर ठीक हो, बरी जाऊया, असं करा। ही स्तूप आहे जो की आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावरती दगड वगैरे रचलेले आहेत, म्हणजे अगदी हालाकीच्या काळामध्ये। तर या पुढे या, अजून थोडंसं सांग। जसे तुम्ही ही स्तूप बघता आहात, ही सम्राट अशोकांनी जेव्हा गौतम बुद्धांच्या बुद्ध धर्माची प्रचिती म्हणजे त्यांना जेव्हा हे पटलं, त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांना ह्याच्याबद्दल ज्ञान प्राप्त करायला किंवा बुद्ध धर्मासाठी लोकांना प्रोत्साहित करायला सुरुवात केलं, तेव्हाची ही स्तूपं मानली जातात। कारण की ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने सिमेंट किंवा मातीचा उपयोग न करता दगडं रचून स्तूप बनवले आहेत। आणि असंही आत्ताच्या घडीला असं मानलं जातं की या स्तूपांमध्ये गौतम बुद्धांचे काही अवशेष आहेत। कारण की त्यांनी, तुम्हाला लक्षात आलं असेल, त्यांनी कुशानगर म्हणून एक प्लेस आहे जिथे त्यांनी आपली समाधी घेतली आणि त्या समाधी घेतल्यानंतर
ती कुशानगर इथून 400 किलोमीटर दूर आहे. पण सम्राट अशोकांनी जेव्हा बुद्ध धर्माची हे केली तेव्हा त्यांनी तिकडचा प्रचारासाठी ही स्तूप म्हणजे त्याच्यातनं जे लोक त्यांचे अनुयायी झाले त्यांनी ती स्तूप बनवली आहेत. हे बघू शकता. खूप म्हणजे युनिक कॉन्सेप्ट आहे. फक्त दगडी म्हणजे त्याच्यात त्यांचा साचा, त्यांचा देखरेख, त्यांची ठेवण बघून तुम्हाला लक्षात येईल की कशी त्या लोकांनी ती रचली असतील. कुठल्याही सपोर्टचा उपयोग न करता फक्त दगडांनी रचून ही जवळजवळ 5,000 किंवा 2,000 वर्षापूर्वीपासूनची आहेत. काही 5,000 वर्षापूर्वीची आहेत, काही 2,000 वर्षापूर्वीची आहेत. पण ही अजून तशीच्या तशीच आहेत. वेगवेगळ्या मटेरियलची दगडं इथे तुम्हाला दिसतील. त्याच्याने ही स्तूप बनवलेत. बघा तरी किती सुंदर स्तूप आहेत ही लाईनीत. प्रत्येकाची आपापली वेगवेगळी ठेवण आहे पण फक्त दगडी आहेत. इट्स लाईक म्हणजे चप्पल नको थोडंसं राहू दे. संपवरती आता बाबा सांगेल ना कसं आपण पाया पडायचं. मी 3 वेळा बघा काय बघा मी बोलला तुम्ही फक्त पाया पडायचं. हात पकडा. हात जोडा. हात जोड. बघा मम्मीकडे बघा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा स्तूपाचा आकाराने असणाऱ्यामध्ये असलेल्या विटा, हे विटा दिसत असतील तुम्हाला या ठिकाणी. तर हा स्तूप ना जवळजवळ 2-2.5 हजार म्हणजे बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालेलं आहे तेव्हापासूनचं आहे. त्याच्या वेळेला बांधलं. या स्तूपाचं वैशिष्ट्य असं आहे ना की तुम्हाला माहिती आहे तथागत बुद्धांचं जेव्हा निर्माण झालं त्या बुद्धांचं निर्माण झाल्यानंतर ज्या बुद्धांनी शांततेचा आपल्याला संदेश दिला होता पण त्यांच्या निर्माणानंतरच राजांमध्ये त्यांच्या आस्ती घेण्यावरने वाद निर्माण झालेले होते. तर त्यावेळेला जे काही मग आस्तींचं डिस्ट्रीब्युशन झालं तर प्रत्येकाने ते आस्ती घेऊन त्यांच्या राज्यांमध्ये प्रांतांमध्ये स्तूप उभारले गेले. त्यातले काही देशाच्या बाहेरही गेले जसे की श्रीलंका असेल, कंबोडिया असेल. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो स्तूप आहे यामध्येही तथागत बुद्धांच्या आस्ती आहेत. आणि हे जेव्हा 1882 साली काही समजलं जेव्हा याचा शोध लागला त्यावेळेला याचं उत्खनन झालं गेलं आणि ह्या उत्खननामध्ये बरीचशी माहिती समोर आली. ती माहिती अशी होती की सम्राट अशोकाने पण नंतर त्याच्यामध्ये काही स्तूपांची उभारणी केलेली आहे. दुसरं असं की ह्या स्तूपांच्या नंतर पुढे जे आपण बघणार आहोत तिथे जवळजवळ 5,000 वर्षापूर्वीच्या काही गुफा आहेत. आल्या की त्या तथागतांच्या खूप अगोदरपासूनच्या आहेत पण त्या 5,000 वर्षापासूनच्या त्या गुफा आहेत. तर त्या गुफा पण आपण बघायला जातोय. तर मित्रांनो खरंच आमचं अहोभाग्य आहे की आम्ही चाललो होतो प्रयागराजला पण ऑन द वेच आम्हाला हे सर्व पाहायला मिळालं. नाही तर सदासजी आम्हाला असं मिळणं मुश्किलच आहे की कारण त्यासाठी आपल्याला तेवढा त्या ठिकाणी पोहोचावं लागतं. टाइम मॅनेजमेंट वगैरे सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. हा एरिया जर तुम्ही पाहाल ना तर अत्यंत खूप सुंदर आहे. आजूबाजूला एकदम अशी झाडी, दगडांची रचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जसं की या ठिकाणी तपश्चर्या वगैरे करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी या दगडाला कोरीव काम केलेलं आहे असं दिसते. आता इथे पुढे आपण गेलो की या ठिकाणी त्या गुफा आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या. तुम्ही हे जे इकडे जे चाललंय ते तर तुम्हाला आम्ही सांगितलंच. पण जर तुम्ही इकडचं जे वातावरण आहे
एकदम शांत आहे. कुठेही जवळपास कुठलीही वस्ती नाही. 3.5 किलोमीटरच्या अलीकडेच, म्हणजे इथून जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात 3.5 किलोमीटर त्यापासूनच तुम्हाला इथे एकदम निवांत शांतता, कसलाही आवाज नाही. एकदम आपण आपल्या स्वतःच्या मनाला शोधू शकतो असा आवाज, म्हणजे फक्त आपण आणि आपण जे करतोय ते. बाकी तुम्हाला इथे काहीही दुसरं जाणवणार नाही. एकदम सुंदर प्लेस आहे. तुम्ही कधीतरी म्हणजे जर तुम्ही प्रयागराज, वाराणसी ह्या ठिकाणी जात असाल इथे तुम्हाला खूप लोक मिळतील, तुमचे सगळे विषय असतील ते पूर्ण होतील. पण जी ही प्लेस आहे इथे तुम्हाला फक्त शांतता लाभेल. म्हणजे मी आतापर्यंत एवढे सगळे स्तूप बघितले, पण जिथे पण गेली ना मला शांततेशिवाय दुसरं काही मिळालं नाही. जे गौतम बुद्धांनी द्यायचा प्रयत्न केला लोकांना की तुम्ही मनाचा आवाज घ्या, त्याबद्दल विचार करा, तुम्ही स्वतःचा विचार करा, तुम्ही कोण आहात, कशासाठी आहात, तर हे सगळं या सगळ्यामध्ये दिसून येते. पण तुम्हाला विशिष्ट प्रकारचे दगड सगळीकडे भेटतील. तो मागे आपला जो स्तूप होता जे बघायला आपण आलेलो ते, आणि ह्या गुफा आहेत. हे बघा इथे आतमध्ये ही गुफा आहे. ही गुफा आहे ना 5000 वर्षापूर्वीची. इथून आतमध्ये जायला रस्ता आहे. तर मित्रांनो, हे अद्भुत असं प्लेस बघून ना खरंच आम्ही सुखावलं. कारण ह्या ठिकाणी येणं हे आता तर मला वाटत नव्हतं की हे सहजासहजी आम्हाला असं काही स्तूप वगैरे तिथे बुद्धांच्या अस्थी असतील असं काय भेटेल बघायला. पण तुम्ही पाहू शकता की हा स्तूप आणि याच्या विटांचं बांधकाम हे जवळजवळ 2500 वर्षापासूनचं आहे. आणि ते अशा पडल्या. तर माझी मुलगी ही कुतूहलतेने विचारते की या विटांचा आकार असा का आहे, कलर असा का आहे. तर तिला मला ते सर्व समजावं लागलं. तर हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय मित्रांनो. तर हा व्हिडिओ जो आहे बौद्ध स्थळ देरूरचा आणि ही स्तूप, हे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज आम्हाला सांगा कमेंटमध्ये. कोणी इथे व्हिजिट केलेली आहे का, की कोणी ह्या प्लेसमध्ये राहणारा असा कोण आहे का ह्या जवळच्या प्लेसमधला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि आमचं प्रोत्साहन वाढवा. नमो बुद्धाय.